लातूर शहर आणि लातूर शहराच्या अनुषंगानं या ठिकाणी जी काही वाहतुकीचा विषय आहे किंवा वाहतुकीची जी समस्या आहे, तर या अनुषंगानं पोलीस विभाग आणि महापालिका यांच्या संयुक्त समन्वयानं आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी नवनियुक्त जे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, गटनेते, त्याचबरोबर रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, NHAचे अधिकारी असतील, या सगळ्यांना बोलून या ठिकाणी एक संयुक्त बैठक आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे जे विषय आहेत ते विषयांचा त्या ठिकाणी उहापोह होऊन लातूर शहराची वाहतूक व्यवस्थेमधल्या ज्या काही अडचणी किंवा त्रुटी आहे त्या कशा दूर करता येतील आणि त्याचबरोबर लातूर शहराची वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत करता येईल, लातूरकरांना रस्त्यावर प्रवास करत असताना सुलभ आणि जलद गतीने प्रवास कसा करता येईल या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेअंती या ठिकाणी लातूर शहरामधील सर्व जे महत्त्वाचे चौक आहेत ते महत्त्वाचे चौक आणि त्या चौकाच्या ठिकाणी असणारे जे ट्रॅफिक कंजेशन आहे तर त्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्या अनुषंगानं ॲक्शनेबल पॉईंट्स जे आहेत की दर महिन्याला आपल्याला काय काम करायचं आहे आणि कुठल्या चौकांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा करायची आहे, काय सुधारणा करायची आहे, या अनुषंगानं सविस्तर अशी चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली। त्याचबरोबर सन्माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचे सुद्धा जे काही महत्त्वाचे जे काही सूचना किंवा उपाय होते तर ते या ठिकाणी सुचवलेले आहेत आणि याचा सगळ्यांचा एकत्रित त्या ठिकाणी विचार विमर्श करून महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं आगामी कालावधीमध्ये लातूर शहराची जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत। आज या ठिकाणी प्रामुख्यानं शहरातील जे वेगवेगळे चौक आहेत त्या चौकांमध्ये फ्री लेफ्ट करणे असेल, त्या चौकांमध्ये जे काही रिक्षा आहेत तर त्या रिक्षांना 50 मीटरच्या पुढे त्या ठिकाणी थांबण्यासाठी नोटिफिकेशन काढणं असेल, त्याचबरोबर या सर्व शहरातील सर्व चौकांमध्ये ट्रॅफिक रेग्युलेट करण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची जी मागणी आहे तर त्या अनुषंगानं त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर जे नो पार्किंगमध्ये जी वाहनं पार्क केली जातात आणि त्याच्यामुळे जे रहदारीला अडथळा येतो तर त्याच्या अनुषंगानं टोईंग व्हॅन असतील किंवा त्याच्यामध्ये ते काय नो पार्किंगच्या कारवाया करणं असेल तर त्या कारवायांबाबत चर्चा झाली आणि त्याचबाबत लातूर शहरातील जे प्रमुख 2 मार्ग आहेत ज्याच्यामध्ये आपण एक राजीव गांधी चौक ते नवीन रेणापूर नाका आणि PVR चौक ते गंजगोलाई आणि तिथून पुढे नांदेड नाका, तर या रस्त्याच्या वाहतुकीच्या अनुषंगानं त्या रस्त्यावर जे येणारे अडथळे आहेत किंवा त्या ठिकाणी जे काही अतिक्रमण असतील तर त्या काढण्याच्या अनुषंगानं सुद्धा या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली आणि इथून पुढे प्रत्येक महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डनिहाय प्रत्येक वॉर्डमध्ये एक ॲक्शनेबल पॉईंट आणि एक ॲक्शनेबल चौक जो आहे तर त्याच्यावर कारवाई करून येणाऱ्या कालावधीमध्ये लातूर शहरातील सर्व जे काही वाहतुकीला अडथळा ठरणारे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न मार्गी लावून लातूर शहराची जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि महापालिका आणि सर्व प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत आज बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि या अनुषंगानं एक समन्वय समिती सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे, जी समन्वय समिती दर महिन्याला त्या ठिकाणी भेट घेऊन एका महिन्यामध्ये काय काय कारवाई पूर्ण झाली आणि पुढील महिन्यामध्ये काय कारवाई करायची आहे याचा त्या ठिकाणी आढावा घेतला जाईल आणि त्या समन्वय समितीमार्फत त्या ठिकाणी दर महिन्याला जी कारवाई जी आहे ती सुरू केली जाईल।